नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू भगिनींनो, तुमच्या सर्वांकरिता 8व्या वेतन आयोगाबाबत एक बातमी घेऊन आलेलो आहे। तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। त्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा। काही शंका असतील तर कमेंट्स करून नक्की लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सबस्क्राईब करणारे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याकरिता मला प्रोत्साहन मिळेल। तर चला मंडळीला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, 8 पे कमिशनच्या बाबतीत ही वृत्त आहे। जर तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असेल तर ही बातमी खूप मोलाची आहे। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते, जो सर्वांची मने जिंकण्यासाठी पुरेसा आहे। बंधूंनो, 8वा वेतन आयोग 2026 मध्ये लागू केला जाऊ शकतो। त्यानंतर मूळ वेतनात बंपर वाढ होईल, ज्यामुळे प्रत्येकाला मोठी आर्थिक मदत मिळेल। लोकसभा निवडणुकीपूर्वीच 7वा वेतन आयोग गठीत करणे शक्य मानले जात असून तो कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सारखा असेल। सरकारने याची अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु प्रसार माध्यमांनी ते लवकरच होईल असा दावा केला आहे। उर्वरित तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा। बंधूंनो, महागाई भत्ता ही टक्केवारी असेल। केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये 4% वाढ करणार असून त्यानंतर तो डीए 50% होईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चांगलीच वाढ होणार असल्याचे मानले जात आहे। सध्या कर्मचाऱ्यांना 46% डीएचा लाभ मिळत आहे। बंधूंनो, हे काही असले तरी 8व्या वेतन आयोगाचे घोषणा होऊ शकते, कारण येणारे इलेक्शनचा विचार करताना तुम्हाला काय वाटते, झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे आणि होणार की नाही होणार हे तुम्ही आपल्या मनोगत आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। प्लीज चॅनल सबस्क्राईब केलाच असेल परत सांगणार नाही। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।